हाय, मिनी ब्लॉग 22मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आवाजाकडे थोडंसं दुर्लक्ष करा, कारण की तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे ब्लॉग पण उशिरा टाकते. तर आज आम्ही बऱ्याच दिवसांनी विचार केला की खूप दिवस झाले, दिवाळीचं वगैरे सीझन गेला, तर सामान सगळं जे रॉ मटेरियल होतं ते संपलेलं, तर अस्तर वगैरे घ्यायचं होतं. म्हणून मग आम्ही गेलो शहाळला, आमच्या नेहमीच्या होलसेलच्या दुकानामध्ये, आणि सर्व जे अस्तर वगैरे होते ते चॉईस करून घेत होतो. सगळं बऱ्यापैकी आम्ही जे कलर नाही आहेत किंवा घ्यायचे आहेत ते सगळे लिहून आणले होते, आणि बाकी आम्ही उरलेलं किंवा नवीन टाग्यामधलं जे चांगले चांगले म्हणजे कलर जे जाणारे असतात युज्युअली, ते कलर सगळे घेतले विचार करून करून. कारण की शेजारी जे टेलर वगैरे आहेत ते लोक पण आमच्याकडून विकत घेतात, त्यामुळे त्या हिशोबाने सगळं अस्तर घेतलेलं आम्ही. आणि मम्मी पण बऱ्यापैकी चॉईस करून करून सगळे कलर घेत होती, तर यावेळेला थोडं जास्त अस्तर घेतलं आणि ते सगळं काउंट वगैरे केलं आणि त्यांना सांगितलं की आमचं पॅक करून ठेवा जे काही आहे ते. आणि मग आम्ही पुढे गेलो थोडं, आणि तिथे सगळं टेलरिंग मटेरियल भेटतं, लेस, मणी किंवा चॉक, प्रेस बटन, हुक वगैरे हे सगळं आम्ही सामान घेतलं, थोडे धागे वगैरे घेतले आणि रिटर्न आलो. सगळं सामान ते पॅक केलेलं अस्तर वगैरे घेऊन त्यानंतर आम्ही आलो शहाळला, आणि रिटर्न यायला ट्रेन पकडली. आणि मला माहिती होतं की आजचा लंच स्किप होणार आहे, म्हणून मी आधीच वेफर वगैरे घेऊन ठेवलेले ट्रेनमध्ये खायला, तर ते आम्ही खात होतो. आणि नेहमीप्रमाणे मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार. आम्ही CSMT स्लो ट्रेन पकडलेली 3:45ची शहाळवरून, आणि मध्ये आल्यावरती परत सिग्नलला थांबली तेव्हा अनाऊन्समेंट झाली की ही ट्रेन आज फास्ट चालवली जाणार आहे. तर काहीच उपयोग झाला नाही, एवढे सगळे जड बॅगा घेऊन आम्हाला परत ठाण्याला उतरायलाच लागणार आहे, डायरेक्ट भांडुपला ट्रेनच नव्हती. तर मग खूप वेळ ती मालगाडीसाठी थांबली, त्यानंतर रिटर्न यायला निघाली परत. आणि मग शेवटी आम्ही आलो ठाण्याला. ठाण्यावरून फास्ट ट्रेन बघत होतो, पण त्याला पण खूप गर्दी होती. मग शेवटी ब्रिज चेंज करून आम्हाला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जायलाच लागलं स्लो ट्रेनसाठी. तर ब्रिजवरून जात असताना चुकून एका बाईला माझ्या बॅगेचा थोडासा धक्का लागला, कारण की माझं लक्ष नव्हतं आणि बॅग खूप जड होती. चुकून धक्का लागला, तरी त्या बाईने इतक्या जोरात माझ्या हातावरती फटका मारला, जणू काही या बायका नेहमी मारामारीच्याच मूडमध्ये फिरत असतात. तर हे विषय थोडासा गंभीर आहे, पण मी ती गोष्ट तिथे सोडून दिली, आणि यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवेन नक्कीच नंतर. तर त्यानंतर आम्ही आलो भांडूप स्टेशनला, उसाचा रस वगैरे पियालो, आणि मग नंतर घरी आलो आणि तिथे मंचुरियन घेतले, कारण की जेवण झालं नव्हतं दुपारचं, तर त्याच्यामुळे मंचुरियन आणि गरमागरम चहा असा मी नाश्ता केला संध्याकाळी. आणि मग नंतर हे जे काही सामान आणलं होतं, तर म्हटलं ते व्यवस्थित सेट करून ठेवूया, नाहीतर मग नंतर एक भेटतं एक नाही भेटतं, तिकडे तिकडे जातं. तर धागे वगैरे सगळे लावून ठेवले, आणि हे अस्तर पण जे काय होते ते कलरनुसार व्यवस्थित त्याच्या जागी सेट करून ठेवले. आणि बाकी ओव्हरलॉकचे धागे वगैरे पण छोटं मोठं सामान आणलं होतं, ते पण सगळं व्यवस्थित आपापल्या जागी ठेवून दिलं. तर असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.